आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे। आजच्या या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक दादरला येत असतात। तसेच ह्या चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये या परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठीही संपूर्ण दलित समाज आणि बाबासाहेब आंबेडकरला मानणारा सर्व समाज या ठिकाणी येत असतो। आपल्या हातून बाबासाहेब आंबेडकरांचं काही देणं लागतं म्हणून आपण ह्या ठिकाणी छोटासा उपक्रम करत असतो। मोफत चाय बिस्किट वाटप, कारण की ही संध्याकाळचा वेळ असतो, थंडीचे दिवस असतात, सर्व दुकानं बंद असतात आणि त्याच्यामुळे हे सर्व दुकानं बंद असल्यामुळं या ठिकाणी आलेले लहान मुलं, वृद्ध, महिला यांना या ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। गेली 20 वर्षापासून आम्ही ही सेवा करत आहोत। शंकर कांबळे, आमच्या मिसेस शशिकला कांबळे, आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही हे उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि अखंड आहे आमचा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही हे अखंड हे काम आम्ही करत राहणार आहोत। लोकांची सेवा आम्ही करत राहणार आहोत। भारतरत्न घटनेचे शिल्पकार परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के 69वें महापरिनिर्वाण दिवस के निमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई की तरफ से उन्हें शब्द सुमन अर्पित करके उन्हें मैं नमन करता हूँ, उन्हें विनम्र आदरांजलि अर्पित करता हूँ। और आज भारतीय जनता पार्टी ने इस समय यहाँ पर आप देख रहे होंगे कि भारतीय जनता पार्टी ने चाय और बिस्किट लोगों की सेवा के लिए यहाँ पे रखा है और सेवा कार्य करने के लिए आज भारतीय जनता पार्टी महापरिनिर्वाण दिवस के लिए यहाँ पर एक स्टॉल का कार्यक्रम किया है। फिर से एक बार परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को श्रद्धा सुमन अर्पित करके उनको आदरांजलि अर्पित करते हैं। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। और आप देख सकते हैं कि यहाँ पे भारतीय जनता पार्टी द्वारा चाय बिस्कुट का प्रोग्राम रखा गया है। वैसे ही कल हमारे मुंबई अध्यक्ष अमित शाह जी के नेतृत्व में जितने भी श्रद्धालु यहाँ पे आएंगे उनको श्रद्धांजलि अर्पित करने के लिए तो अल्पोहार और चपाटी का वितरण किया जाएगा। भले वो व्यक्ति आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनके विचार आज जन जन तक पहुँचे और उन्होंने जो अब काम किया है वो लोगों को जागरूकता फैले, ऐसा फिर से मैं अंदाज़े अर्पित करता हूँ। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणानिमित्त
पहिले तर मी त्यांना मानवंदना अर्पित करतो. इथे जे बिनजोत प्रज्वलन होत आहे त्याच्यामध्ये अखंड 365 दिवस ती तेजोमय होत राहील. तर यासाठी मी महायुती सरकारचे अभिनंदन करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनाही श्रद्धांजली दिली आणि सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व वर्गांना मी अपील करतो की इथे येऊन भीमज्योतला तुम्ही भेट द्या. प्रतिवर्षाप्रमाणे या बाबासाहेबांच्या अभिवादन करायला येणारी सगळ्या जनतेला आमच्या शंकर कांबळे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी यांनी सगळं मोलाचं सहकार्य केलं. आणि असंच प्रत्येक वर्ष आम्ही चहा बिस्किट आणि अल्पहाराचं वाटप करत राहतो. आणि ह्या सगळ्याच याला भारतीय जनता पार्टीचं सगळ्या कार्यकर्ते बरोबर यश आहे. शशिकला कांबळे, शंकर कांबळे हे सगळे आम्हाला सहकार्य करतात. सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला हातभार लावतात. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडतो आणि सगळे रात्रीच्या 12 ते सकाळी पाटेपर्यंत सगळे अनुयायी बाबासाहेबांचे सगळे अनुयायी ते अभिवादन करायला येतात. त्यांना चाय बिस्किट अल्पहाराचा आम्ही हे करतो आणि आम्हाला त्याच्यात आनंद मिळतो. असंच हे कार्य आमचं 15 वर्ष सतत आहे ना कांबळे, किती 15 वर्ष चालू आहे ना आपलं कार्य. 20 वर्षापासून काय हे सतत हा स्टॉल लागतो इथे. बाबासाहेब आंबेडकर चेंबूर स्टेशन सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हिरीने भागून हा सगळा आनंद जनतेचा आनंद घेतात. विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना मनापासून अभिवादन करते. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी भारतीय जनता पार्टीतर्फे इथे चहा बिस्किट वितरणाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि अनेक लोक ह्या चहा आणि बिस्किटाचा लाभ घेत आहेत. शंकर कांबळे आणि शशिकला कांबळे या दोघं पती-पत्नीच्या विद्यमानाने दरवर्षी इथे कार्यक्रम असतो आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतात. त्यामुळे त्या दोघांचंही अभिनंदन. आणि खरोखर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज महिला सक्षम झालेल्या आहेत, त्याचा अभिमान आम्हाला आहे. नाहीतर आम्ही आज चूल आणि मूलपर्यंतच सीमित राहिलो असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज स्त्री शक्तीचा विजय झालेला आहे.